नमस्कार मैत्रिणींनो, मी चौकोनी ब्लाऊजच्या गळ्यावर गोट टाकणार आहे आणि मी सांगणार आहे की काही ताईंना माहिती नसते की चौकोनी ब्लाऊजच्या गळ्याला गोट कसा टाकायचा आणि कसा नाही, तर मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा माझा चौकोनी गळ्याचा ब्लाऊज आहे, तर मी ह्याला गोट टाकणार आहे. तर मी तुम्हाला सांगते की कसा गोट टाकायचा आहे. आणि हे बघा मैत्रिणींनो, मी असा चौकोनी कपडा घेतलेला आहे. असा चौकोनी कपडा घेतलेला असल्याच्या नंतर हे जे आपल्याला उरप कपडा दिसतो का, आपण ह्याच्यावरती 1.5 इंचाची पट्टी बनवणार आहोत. चला तुम्हाला सांगते. हे बघा मैत्रिणींनो, आपला हे उरप कपडा आहे. तर आता आपण काय करणार आहे की म्हणजे हे जे आहे का उरप कपड्याचं टोक, तर आपण काय करणार आहे, इथं असा टेप ठेवणार आहोत. आणि टेप ठेवल्याच्या नंतर हे बघा मैत्रिणींनो, मी उरप कपड्यावरती गोटसाठी कपडा काढण्याची तुम्हाला टेक्निक सांगते आहे. तर तुम्ही चौकोनी कपड्याचा तर गोट चौकोनी गळ्याला जर तुम्ही गोट टाकायचा असेल तर तुम्ही अशाच उरप कपड्यावर त्याच्या पट्ट्या काढू शकता. असाच उरप कपडा तुम्ही चौकोनी ब्लाऊजला 1.5 इंचाची पट्टी घेऊन तुम्ही अशा उरप पट्ट्या काढून कट मारून घ्यायचे आहेत. सगळ्या उरप पट्ट्यांना हे मी अशा पद्धतीने कट मारून घेते, कारण आपल्याला गोटची फिनिशिंग जी आहे का ते खूप व्यवस्थित आणि छान येईल. हे बघा माझ्या ह्या उरप पट्ट्या आहेत. तर मी आता काय करणार आहे की ह्याला मी म्हणजे सगळं जॉईंट अशा पद्धतीने म्हणजे पूर्ण कपड्याचा आपण जॉईन केलेला आहे. तर अशा पद्धतीने जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही की व्यवस्थित चौकोनी गळ्यावरती गोट टाकण्यासाठी. हे बघा, तुम्ही बघू शकता. जे आहे का हे असं फोल्ड करून पूर्ण ह्याला टिप घ्यायची. हे बघा मैत्रिणींना, मी अशा पद्धतीने साऱ्या ब्लाऊजवर म्हणजे गोटची पट्टी अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेली आहे. तर मी आता चला तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने गोटची पट्टी बसवायची आहे आपल्याला. मैत्रिणींनो, हे बघा मैत्रिणींनो, हे असा कपडा घ्यायचा आहे गोट बनवण्यासाठी. और हेच चौकोनी गळ्याला पण पट्टी बसवताना हे बघा असंच कोपऱ्याला थोडे कट द्यायचे आहेत. हे कट द्यायचे आहेत. कट द्यायचे. नॉर्मली हे बॉल साईडला पण थोडेसे द्यायचे आहेत. कट द्यायचे का. आणि हे बघा, हे जे आहे का ते आपल्याला इथं जे आहे कोपरा आहे ते असा फोल्ड मध्ये घ्यायचा आहे. आता हे बघू शकता तुम्ही की कशा पद्धतीने गोट
हे जी चौकोनी गळ्याची जी ब्लाऊजला म्हणजे अशा पद्धतीने मी माझा गोट टाकून झालेला आहे. हे बघा, आणि हे व्यवस्थित म्हणजे आकार जे आहे का हे चौकोनीचा व्यवस्थित आहे. हे बघा, बघू शकता गोट पण माझा कसा म्हणजे ओरेप कपड्यावर असल्याच्या नंतर गोट किती व्यवस्थित आणि फिनिशिंग मध्ये आलेला आहे हे पण तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि जर आवडला व्हिडिओ आमचा तर सांगा कमेंट करून.